सगळ्यांच्या घरचा वेगवेगळ्या चवीचा फराळ आपल्याला टेस्ट करायला मिळतो. मग तसा आपण आपला फराळ माझगावकरांना द्यायचा है ना, म्हणजे त्यांचाही आपल्याला टेस्ट करायला मिळेल असं म्हणत होतो. एक आपली सोसायटीची रीत. आपण पाळतो ही रीत, माझगावकर पाळत असतील, फराळ येणार आहे तुमच्याकडे. यंदा तर माझगावकरांची बहीण आलीये, फराळ तिने केलाय. अच्छा, म्हणजे खरी चव तिच्या हाताला येतं. म्हणजे हा सातपुतेनी जो फराळ टेस्ट केलाय तो सगळा निलिमाताईंनी बनवलाय. तर नाही नाही, बघूया आपल्याला कधी खायला मिळतंय. सोसायटीत फराळ देते. आता सोसायटीत फराळ देण्याचे परिणाम बघा. सगळा फराळ तो खारट होणार आणि मग तुझी बदनामी होणार. हेंबाडे रोज माय रगत पिते, मला टोचून टोचून बोलते. आता पाय तुझी दिवाळी मी कशी हॅपी करतो पायस तू. मला सांगते आता. मामी, काय झालं बाई? काय तुम्ही एकटेच काय बोलताय? नाही ते दिन दिन दिवाळी गाय म्हशी वावाळी ते असं म्हणायला लागते ना, दिवाळी आहे ना म्हणून मी ते बोलून राहिले. ते बोला लागते ते. बर ते जाऊ द्या, मला देसाई सातपुतांकडे सगळ्यांकडे फराळ घेऊन जायचंय. मी हे घेऊन जाऊ का? हो, ते तू या निलिमा आजीनच भरलं ना. मी काही हो ना, हे घ्या, हे पाय, घेऊन जाय घेऊन जाय. मी माया बाई माया काम करतो. ते हे पण ते घेऊन ताट जाय. पण द्या. हे पण घेऊन जाय. हळू सावकाश, पायजो पडीन. हॅपी दिवाळी. चालतं, पण एक काम करा, तुम्ही मला तुमचा फोन नंबर द्या. मी फोन नंबर घेते, नोटबुक घेतो तिकडे. एक मिनिट. हा मग तुम्ही नंबर द्या. थांबा, मी नोटबुक घेतो. म्हणजे काय मला लिहून काढ ठेवायला बरोबर ना, नंतर मग काय. हा, मला फोन द्या. बरं सांगताय. हॅलो, हा मला नंबर सांगा. ओके, हा कोणाचा नंबर आहे? ब्रोकर? रेंटसाठी? बरं एक मिनिट, त्यांच्याशीच बोला. नाही मी बोलतो त्यांच्याशी. हा ठीक आहे ओके. बाबा, घर रेंटवर देणार? कुठलं हे? मग आपण? हे बघ, तू मुलांना घेऊन तुझ्या आईकडे जा. आणि राधाकिशनला आपण त्यांच्या गावी परत पाठवून देऊ. आता मी आणि निलिमा आम्ही काय वन रूम किचन मध्ये राहू शकतो ना. आणि अनिश तो बघेल ना, म्हणजे ठरवेल काय ते त्याचं. पण का बाबा? त्याशिवाय एवढी मोठी रक्कम उभी नाही करता येणार भैरवी. पण रेंटने सुद्धा एवढी मोठी रक्कम कशी उभी राहणार आहे बाबा? पण ते दाखवून आपण लोन मग घेतलं तर? असं नाही होणार. पण हे घरच जर विकून टाकलं आपण तर? बाबा नाही व्हायलाच हवं. 50 लाख रुपये 10 दिवसात उभे करायचे आणि आपल्याजवळ आहे काय? हे घर. नाही हे घर विकण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला भैरवी. नाही बाबा, तुम्हाला हे घर विकायला लावून मी माझ्या स्वप्नांचे इमले नाही बांधणार आहे. अगं तू काय 4 घरं घेशील अशी? त्यात काय एवढं? बरं ते जाऊ दे, तो फराळ देऊ दे ना सगळ्यांना. आणि त्या देसाईला पहिल्यांदा दे, त्याला कळू दे फराळ म्हणजे काय असतं ते. निलिमाने केलंय. हो, मी घेऊन जाते आता. पण हे घर विकण्याचा विचार डोक्यातनं काढून टाका. हा.
खा खा लाडू खा. तोंडाला पाणी सुटलंय ना तुमच्या? हा लाडू खा. हा, पाहिजे तेवढे. नाही ते कसं आहे नैवेद्याचं ताट तसं ठेवू नये ना ते खा लागते म्हणजे ते बरं असते तसं ठेवू नये तसं. मग इथं बसा आणि खात बसा लाडू. हा? असं म्हणता चालेल मग. शंकर पण मीठ किती टाकलं त्याच्यात किती टाकलं त्याच्यात नाही त्याच्यात तर मीठ कोण टाकलं सारा परत मिठा. वा बेसन लाडू साजूक तुपातले. साजूक तुपातला बेसन लाडू माझा जीव की प्राण. आणि काय एकदम योग्य प्रमाणात साखर, वेलची, बेदाणे, काजू. आहा हा 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 अप्रतिम अप्रतिम दुसरा शब्द नाही. आणि ही चकली काय खुसखुशीत आहे. अरे नुसती अशी तोंडात टाकली की खातच राहावंसं वाटतं. नाही म्हणजे अशी चकली जर कोणाला मिळाली ना तर माणूस खाण्यापासून थांबणारच नाही. हो ना, ते तर दिसतच आहे. अहो तुम्ही फराळ खायचं थांबतच नाही आहात. नाही मी मस्करी करत नाहीये रुपाली. एकदा तू खाऊन तर बघ, तू सुद्धा थांबणार नाहीस. तुम्ही काही शिल्लक ठेवलं तर मी खाईल ना. रुपाली ताई नका काळजी करू, मी दुसरं ताट घेऊन येते तुमच्यासाठी. अगं नको नको. अगं तुला काय सांगू, गेले काही दिवस आहेत ना हे सारखा फराळच खातायत. त्यांना फराळ खाताना बघून आहे ना माझ्या फराळावरचं मन उडालंय. अगं कुठेतरी यांना थांबवायला हवं ना, सारखं खातायत म्हणून म्हणाले ग मी. नाही भैरवी, पण अगदी शपथ म्हणजे या चकलीची शपथ घेऊन सांगतो, मी सोसायटीतल्या सगळ्यांच्या घरचे पदार्थ चाखलेत, पण असे फराळाचे पदार्थ, अशी चव कुणाच्याच फराळाला आली नाही. हो ना, निलिमा आत्यांनी केलंय सगळं. तुमच्यासाठी 2 लाडू मुद्दाम जास्त दिलेत. थँक्यू. तुम्हाला आणि तोरणेंना. त्यांना सोसायटीत राहण्याची परवानगी देत नव्हतात ना तुम्ही. भैरवी जाऊ दे ना. ती म्हणजे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे ना. हो नाही बरोबर आहे, तेव्हा परिस्थिती वेगळीच होती, आता वेगळी आहे, म्हणूनच तर दिले तुमच्यासाठी स्पेशल. बरं चला. भैरवी अगं मला यावर्षी फार काही फराळ करायला जमला नाही. मी 2-4च पदार्थ केलेत, येते घेऊन हा नंतर. काही हरकत नाही. बाय द वे ज्या कामासाठी आले होते ते सांगायचंच राहिलं. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. भैरवी हा म्हणजे मी काय म्हणत होतो, तुझ्या त्या बिझनेसच्या जागेचं झालं का? नाही म्हणजे यातल्याच काही पदार्थांचा बिझनेस करणारस का तू? नक्की कर. मी म्हणतो नक्की कर. अगदी 100% फायदा होईल तुला. ओ आम्हालाही आवडेलच. नाही आणि थँक्यू आयडिया दिल्याबद्दल. कसं आहे म्हणजे आपल्या सोसायटीत जेव्हा काही कार्यक्रम होतील ना तेव्हा मग आम्ही तुझ्याकडेच ऑर्डर देऊ. आणि सोसायटी काय तुझीच आहे, हे आपली सोसायटी आहे ना. म्हणजे ऑब्व्हियसली तू आमच्याकडून काही चार्जेस घेणार नाही, फुकटच देशील ना.
म्हणजे बघ, तसं काही जर डील करणार असशील ना तर मग आम्ही परवानगी देऊ हं तुला. हा नाही आता आहे बाबा, आता आता नाही म्हणायचं नाही. आता नाही म्हणायचं नाही. काय आहे ना की तू एवढा मोठा बिझनेस करणार आहेस तर सोसायटीच्या मॅनेजमेंटला अशी 4-5 पाकिटं देत राहणं काही तुला नुकसान नाही आहे त्याच्यात. हं. नाही, मुळात प्रश्न 4-5 पाकिटांचा नाहीच आहे. उलट आमचा बिझनेस इतका मोठा हो की गरजू माणसांना कायम पदार्थ फुकट देता यावेत, हीच माझी इच्छा आहे. पण इथे प्रश्न तत्वांचा आहे देसाई, आणि आमचे बाबा अशा माल प्रॅक्टिसला कधीच तयार होणार नाही. भैरवी, म्हणजे कसं आहे बघ, आता समजून घे, काळानुसार परिस्थितीनुसार माणसानी वागणं बदललं पाहिजे. आणि नेमकं तेच माझगावकरांना जमत नाहीये म्हणून प्रॉब्लेम होतो. देसाई, वागणं बदलावं, तत्व नाही. आता आमचे बाबा सुद्धा केवढे बदललेत, तुम्ही बघितलंच असेल. पण त्यांनी त्यांची तत्व नाही कधी बदलली. तुम्ही कसं तुमचं वागणं तुमच्या सोयीने बदलता, पण ते नाही तसं करत. आता बघा ना, निलिमा आत्यांनी या सोसायटीमध्ये राहू नये असं तुम्हाला वाटत होतं, पण आता त्यांच्या हातचा फराळ खाऊन तुम्ही एकदम बिझनेसला सुद्धा परवानगी द्यायला तयार झालात. तुम्ही काय बाबांबद्दल वाईट साईड बोलतच असता, अनिश बद्दल सुद्धा संधी मिळाली की वाईट बोलताच. पण तरी सुद्धा रीतीनुसार सणाला गोडधोड आम्ही घेऊन आलोय ना.